कथा लिहून झाल्यानंतर डोळ्यासमोर फक्त एकच नाव होतं, दिलीप प्रभावळकर. जर दिलीप प्रभावळकर या चित्रपटात काम करायला तयार झाले तर हा चित्रपट होईल, जर ते काम करायला तयार नसतील तर हा चित्रपट करायचा नाही. दशावतार पुढून पाहण्यापेक्षा आम्ही मागून खूप पाहायचो. म्हणजे मागे ते रंगपटात बसलेले असतात, स्त्री पात्र पुरुषच करत असतात. मला दिलीप प्रभावळकरांची अशी अनेक वेगळे वेगळे क्षण पाहायला मिळणार आहेत जे असेच मेस्मरायझिंग आहेत. म्हणजे त्या सगळ्याचा एक झलक म्हणून आम्ही तो प्रसंग ट्रेलर मधून दाखवलाय. त्या पहाटेच्या प्रचंड थंडीत ऍक्च्युअल नदीमध्ये दिलीप प्रभावळकरांनी उतरून तो प्रसंग शूट केला आमच्यासाठी. आम्ही 3-4 दिवस तिकडे त्याच्या स्टुडिओमध्ये आम्हाला कोंडून घेतलं आणि मग मी या दोघांच्या उरावर बसून तू हे असं कर, तू तसं कर, मग हा शब्द का नाही, तो शब्द, आणि मग ही चाल अशी, असं करून ते एक खूप मस्त सेशन झालं ज्याच्यातनं ती गाणी जन्माला आली. केदार किंवा अंकुश जायचे आणि दुसऱ्या दिवशी यायचं तर मी अजयच्या त्या बाहेरच्या सोफ्यावर असतो. मला एकदा त्याने विचारलं, अंकुश तू रात्री घरी जातोस का इथेच राहतो? डिरेक्टरचा फोन आला की मला वाटायचं रोलसाठी बोलवत होतो, म्हणून नाही आम्ही एक फिल्म करतोय, 2 गाणी हवी. तर मला असं काय त्रास आहे असं इतपत व्हायचं. ते रस्त्यात लोक, म्हणजे अनेकदा असं होतं प्रवासामध्ये माझ्या बाजूचा माणूस माझंच गाणं गुणगुणतोय, तर मला वाटलं की हे कालातीत आहे. मराठीत कायम सातत्याने वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातात आणि पुन्हा एकदा एका नव्या विषयाची उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण दशावतार या चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलर आल्यानंतर या चित्रपटाने आपल्या सगळ्यांचीच उत्कंठा वाढवलेली आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्तानं या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सुबोध खानोलकर आणि गुरु ठाकूरजी तुमचंही. उत्सुकता निर्माण झाली, उत्कंठा निर्माण झाली, त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे प्रतिक्रिया आल्या असतील तर त्या काय काय आहेत ते सुरुवातीला मला सुबोधजी तुमच्यापासून सुरू करेल. दशावतारचं जेव्हा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज झालं त्यानंतरच प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला. म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल, आणि पहिल्याच क्षणापासून मराठी सिनेमात काहीतरी वेगळा प्रयोग होतोय, काहीतरी वेगळा प्रयत्न केला जातोय, अशा लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आणि खूप चांगलं वाटलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा टीजर आला, ट्रेलर आला, त्यावेळेला तर मग तो गेल्या काही काळ धुमाकूळ घालतोय असं वाटतंय. म्हणजे काही काही वेळेला तर परदेशातनं प्रतिक्रिया येत आहेत. मराठी नसलेले किंवा काहीतरी, एक तर अमेरिकेतले पॉडकास्टर्स आहेत ते युट्यूबवर रिव्ह्यूज करतात. त्यांनी ट्रेलरचा रिव्ह्यू केला आणि त्याला हजारोंनी लाखोंनी व्ह्यूज आहेत, आणि त्यांना एका भारतीय चित्रपटातल्या, एका मराठी भाषेतल्या चित्रपटाचा रिव्ह्यू करावासा वाटला. आणि असे असंख्य रिव्ह्यूज येत आहेत, लोक बोलतायत. आणि सगळ्यात छान असं वाटतंय की फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर भारतभरातल्या आणि परदेशातल्या पण अनेक लोकांना हा चित्रपट त्यांचा वाटतोय, ते त्याच्याशी आयडेंटिफाय करू शकतायत. तर या प्रतिक्रियांचा मला खूप आनंद होतोय. आणि जी काही गाणी वगैरे आली, गाणी, आणि असं झालं की इतर सेटअप मध्ये जिथे मी काम करतोय, एका वेळी हिंदीचंही काही चालू आहे, वेब सिरीज वाले आहेत, त्यांना उत्कंठा आहे हे सगळ्यात मोठं. नाही तर मराठीत काय होतंय हे विचारतात, पण खोदून खोदून ते काय आहे, त्याची गोष्ट काय किंवा कधी येणार आहे हे जेव्हा टेक्निशियन्स विचारतात तेव्हा ती मोठी दाद असते. प्रेक्षकांपेक्षा आतल्या लोकांनाही इंटरेस्ट आहे. हिंदीतल्या काही मंडळीने, काही दिग्दर्शकांबरोबर मी काम करू, त्यांनी ट्रेलर आल्यावर फोन केला आणि क्या है यार बहुत बडा आहे असं वगैरे, हे जे आहे ना ते त्याचं मला फार जास्त कुतूहल वाटतंय. पण मला तेच जाणवतंय की त्याची तांत्रिक बाजू इतकी मजबूत आहे, भक्कम आहे, त्यामुळे जे काही प्रोजेक्ट समोर आलेले आहे आमच्या समोर, कॉन्टेंट, तो खूप भव्य दिव्य असं जाणवतोय. अर्थात तो चित्रपट बघितल्यानंतर कशा पद्धती असणार आहे ते बघणं महत्वाचं ठरेल. पण हे कुठून सुरू झालं, म्हणजे काय काय विजन डोक्यात होतं, काय बघितलं होतं, काय वाचलं होतं, जेणेकरून वाटलं की आपण असं काहीतरी भव्य दिव्य घेऊन यावं, मराठीत होणं गरजेचं आहे? मी सांगू का, 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर भव्य दिव्य मराठीत व्हावं हे मनात खूप पूर्वीपासून होतं, पण कारण त्याचं एकदम सोपं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, आपल्या लोक परंपरांमध्ये, आपल्या रूढींमध्ये, आपल्या लोककलांमध्ये, आपल्या निसर्गामध्ये ऑलरेडी प्रचंड भव्यता आहे. म्हणजे कोकणासारखा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये विशाल समुद्रकिनारे आहेत, गर्द जंगलं आहेत. आपण अगदी विदर्भात गेलो तर तिकडे मोठी मोठी जंगलं आहेत, सह्याद्रीचे कडे आहेत. तर महाराष्ट्र ऑलरेडी याच्याने संपन्न आणि भव्य होता. किंवा आपल्या लोककला म्हणाल तर मग ती दशावतार ही आम्ही रिप्रेझेंट करतोय, पण सगळ्याच लोककलांमध्ये इतकी व्हायब्रन्सी, इतके कलर्स आहेत आणि ते फॅसिनेटिंग आहे. अनफॉर्च्युनेटली काय झालं होतं की मधल्या काळामध्ये हे सगळं
सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकलं नव्हतं. बरोबर. आणि मी असेन किंवा गुरुदादा असेन, आम्ही सगळे कोकणातलेच आहोत. म्हणजे आम्ही मुंबईत लहानाचे मोठे झालो असलो तरी आमची गावं कोकणात आहेत, सिंधुदुर्गात आहेत. हो. त्यामुळे प्रत्येक सुट्टी पडली की आई वडील आम्हाला कोकणात पाठवून द्यायचे आणि अख्खी सुट्टी आजोळी जायची. तर वा. तिथे दशावतार, भजनं, तिकडची इरसाल माणसं, ही सतत ते सगळे अनुभव ना आपोआप तुमच्या मेमरीमध्ये, आपण म्हणतो हार्ड ड्राईव्ह मध्ये स्टोअर होत असतात. आणि मग ज्यावेळेला लिहायला बसतो, काहीतरी नवीन करावं असं वाटतं, त्यावेळेला त्याच सगळ्या मेमरीज बाहेर येतात. अच्छा. तर त्यातनं दशावतार करावासा वाटला. आणि ज्यावेळेला गोष्ट लिहिली त्यावेळेला हा विचार केला नव्हता की ती अशी भव्य करायची, पण ती लिहित जात असतानाच त्या कॉन्टेंटमध्ये, त्या कथेत, त्या सेटअपमध्ये, त्या निसर्गामध्ये ह्याच्यात ती भव्यता होती जी फक्त पडद्यावर आणणं हे काम होतं. अच्छा. पण एवढ्या छान सगळ्या कथेमध्ये, एवढ्या छान चित्रपटामध्ये अभिनयाचा मोह कसा आवरला तुम्ही? कारण मला वाटतं ती सुरुवातही तुमची अभिनय आणि या क्षेत्रात तुम्ही करत हो, होतात का? हो. मग त्यानंतर अग- हळूहळू लेखन आणि आता दिग्दर्शनात या हो. सगळ्या अगदी सुरुवातीला मी अभिनय करत होतो. माझ्या कॉलेजच्या काळामध्ये किंवा कॉलेज संपल्यानंतर काही काळ अभिनय करत होतो. युनिव्हर्सिटी लेवलला वगैरे चांगली मेडल्स वगैरे मिळाली होती. पण गुरुदादाच असेल किंवा माझा, आमच्या खूप सिमिलर स्टोरीज आहेत आम्ही त्या बाबतीत, की आम्ही सुरुवात दोघांनी अभिनयातनं केली. पण नंतर हळूहळू जेव्हा लेखनाची कामं पण करत होतो पॅरलली, तर ती जेव्हा आवडायला लागली लोकांना, लोकांकडनं विचारणं व्हायला लागली, आणि मग लक्षात आलं की अभिनेत्यांपेक्षा कदाचित लेखकांना जास्त मान मिळतोय. म्हणजे खरं तर लेखकात दुर्लक्षित असतो असं म्हटलं जातं, पण मला मराठीत तसं वाटत नाही. हो. कारण आपल्याकडे खूप छान साहित्य परंपरा आहे. लेखकांच्या म्हणजे कथांवर आणि लेखक जे लिहितो त्याच्यावर हा सगळा मोठा व्याप अवलंबून आहे किंवा उभारला जातोय. हे खूप फॅसिनेटिंग फिलिंग असतं. त्याच्यामुळे मग लेखनात जास्त काम केलं. मालिका लिहिल्या, चित्रपट लिहिले, जाहिरातींमध्ये काम केली, लिहिली, हे सगळं करत होतो. आणि मग ज्यावेळेला स्वतः माझी जी कंपनी, ओशन फिल्म कंपनी, ज्याच्यात मी, सुजय अंडे, ओंकार काटे असे आम्ही पार्टनर्स होतो, आणि मी 15-1 वर्ष कंपनी रन करतो, ज्याच्यात ऍडव्हर्टायझिंग आहे, सिरियल मेकिंग आहे. अच्छा. मग जेव्हा आपण स्वतः सिनेमा निर्मिती करावी असं वाटलं, आणि अर्थात ते लिहिणार होतो मी, आणि मग जेव्हा तो लिहिला दशावतार, त्यावेळेला लक्षात आलं की तो कोकण, तिथली माणसं, तिथले प्रसंग, तो निसर्ग, हे मी कुठल्या दुसऱ्या दिग्दर्शकाला एक्सप्लेन करणं माझ्यासाठी कठीण जायला लागलं होतं. मग असं लक्षात आलं की तसं न करता मग ती स्वतःच जबाबदारी घ्यायला हवी, आणि म्हणून मी दिग्दर्शकही झालो. पण असं काही ठरवलं नव्हतं की मला दिग्दर्शन करायचं. पण या चित्रपटाच्या बाबतीत आणखीन उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे जी स्टारकास्ट आहे. हो. आणि अर्थात जे टीजर आणि ट्रेलर मध्ये बघितलं आम्ही, दिलीप प्रभावळकर सर, म्हणजे त्यांना या चित्रपटाच्या निमित्तानं समोर आणलं. प्रत्येक दिग्दर्शकासोबत किंवा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये दिलीप काका आपल्याला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट झालेले दिसलेत, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेझेंट करतायत ते कशा पद्धतीनं राहिलेलं आहे त्यांच्यासोबत या चित्रपटाच्या निमित्तानं काम करणं? मी ज्यावेळेला कथा लिहिली ना, त्यावेळेला माझ्या कथा लिहून झाल्यानंतर डोळ्यासमोर फक्त एकच नाव होतं, दिलीप प्रभावळकर. जर दिलीप प्रभावळकर या चित्रपटात काम करायला तयार झाले तर हा चित्रपट होईल. जर ते काम करायला तयार नसतील तर हा चित्रपट करायचा नाही, इतकं आमचं ठरलेलं होतं. आणि आम्ही त्यांना ज्यावेळेला गोष्ट ऐकवली त्यावेळेला आधी शक्यतो ते लगेच पटकथा आणि संवाद हातात आल्याशिवाय होकार देत नाहीत. ते खूप मेथॉडिकल काम करणारे कलाकार आहेत आणि खूप मोठं नाव आहे. पण आम्ही प्रयत्न करून बघितला आणि त्यांना ती गोष्ट आवडली, आणि ती अख्खी जी लेखन प्रोसेस होती त्यात दिलीप काकांचा सहभाग होता. म्हणजे आम्ही जे लिहित होतो ते त्यांना वाचायला पाठवत होतो. माझा जो 3-4 वर्ष रिसर्च चालू होता त्या रिसर्च मी त्यांना पाठवत होतो. त्यांना घेऊन तिकडच्या वृद्ध दशावतारी कलाकारांना भेटत होतो. त्यांना मी दशावतार दाखवले तिकडे कोकणात जाऊन, त्याची वर्कशॉप्स केली. दशावतारी कलाकार स्वतःचे मेकअप स्वतः करतात, ते सगळं त्यांनी पाहिलं. नृत्याची प्रॅक्टिस केली, लढाईची प्रॅक्टिस केली. सो त्याच्यामुळे ना त्यांचा सहभाग खूप आधीपासून होता. आणि मग बाकी जेव्हा बांधणी चालू झाली त्यावेळेला संवाद लेखनासाठी गुरुदादाला विचारलं, कारण की गुरुदादा पण त्याच भागातला आहे. त्याचा म्हणजे गीतकार म्हणून आपल्याला जेवढी ओळख आहे, त्याचे संवादही इतके प्रवाही असतात आणि त्या त्या पात्राच्या मुखातनं तेच शब्द उमटायला हवेत, इतकं प्रिसिजन आहे त्याच्या कामात. आणि तो मला खूप आधार वाटतो म्हणजे गुरुदादा सोबत असणं. सो त्याच्यामुळे गुरुदादा आला, आणि तो आल्यानंतर दिलीप काकांचा कॉन्फिडन्स अजून वाढला, कारण की त्यांनी ऑलरेडी त्याच्याबरोबर खूप काम केलं होतं. तर अशी सगळी टीम जमायला लागली, आणि मग आम्ही ठरवलं होतं आता ऑल आउट जायचं, कारण की ज्या पद्धतीचा आपला सिनेमा बनतोय त्याच्यात प्रत्येक पात्रामध्ये काहीतरी युनिकनेस असणं गरजेचं आहे.
आणि म्हणून आम्ही खूप ऑड कास्टिंग केली. म्हणजे भरत जाधव सरांचं जे पात्र आहे, मला वाटत नाही त्यांनी आधी कधीही असं काम केलं असेल. आणि त्यांना हे पात्र विचारताना पण मला भीती वाटत होती की अशा पात्रासाठी आपण त्यांना विचारतोय ते काय म्हणतील. पण मला खूप छान अनुभव आले सगळ्याच कलाकारांबरोबर. भरत जाधव सर असतील, महेश मांजरेकर सर असतील, रवी काळे सर असतील, सुनील तावडे असतील, विजय केंकरे असतील, हे सगळे स्टॉलवर्ड्स आहेत. इतकी वर्ष काम करतायत ते. पण त्या प्रत्येकाला ज्या वेळेला विचारलं आणि त्यांच्या भागासाठी ते खूप म्हणजे एक्साइट होऊन जॉईन झाले याला. आणि सगळ्यांची जे केंद्रस्थान दिलीप प्रभावळकर होते ना, त्याच्यामुळे प्रत्येकाला मजा येत होती त्यांच्यावर काम करायला. आणि मग ती टीम जुळत गेली. प्रियदर्शनी, सिद्धार्थ, अभिनय, सगळे यंग, म्हणजे आत्ताची एकदम सळसळती आहे ती त्यांच्यामध्ये. सो ते एकदम म्हणजे माझ्यासाठी एकदम भरलेलं ताट पहिल्याच वेळेला हातात यावं असं झालं. आणि त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न केला. पण याच्यामध्ये संगीत असेल किंवा जे काही आम्ही बघतोय, कलर ग्रेडिंग पासून सगळ्याच गीत असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये कोकणाच्या मातीची झालर जाणवतीये त्याची. आणि अर्थात त्याबद्दल ते क्रेडिट आहे. पण याच्या गाणी करणं आणि संवाद करणं कशा पद्धतीने राहिले? मुळात हा जेव्हा गोष्ट सांगितली याने मला असं असं करायचं आणि याच्यावर सिनेमा, तर तो त्या विषयाशी इतका प्रामाणिक होता ना, ते सगळ्यात मला वाटतं प्रत्येक जण त्याला जोडले गेलेत. कारण त्याचं त्या विषयावर प्रेम आणि जितक्या जेन्युइनली तो ते सांगत होता. तर ते बऱ्याचदा असतं की एखादा माणूस सांगत वेगळं असतं, पण आपल्याला माहिती आहे की तो एक प्रोजेक्ट म्हणून ते करतोय. पण हा म्हणजे की त्याचं बालपण गेलं आहे आणि तो सांगताना सगळे लहानपणीचे किस्से सांगायचे की आम्ही असे जायचो. तर तुमची खात्री होती की याचं काहीतरी सोनं होणार ना, मग तुम्ही पण 100% देऊ लागता. तर तसं झालं. त्याने मला पटकथा ऐकवली. तर पटकथा ऐकवताना त्याने तो माझ्यासमोर बसला होता. त्याने हातात कागद घेतला नव्हता, स्क्रिप्ट नव्हतं. तो असा घडाघडा जेव्हा दिग्दर्शक जवळजवळ 8-10 महिने आधी, दीड वर्ष आधी जर तुम्हाला इतकी डिटेल पटकथा मुवमेंट सगळं सांगतोय, असं होतं, कॅमेरा इकडे जातो, तेव्हा तुम्हाला खात्री होते की हे उत्तम होणार आहे. त्यामुळे नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. आणि माझ्या मातीतलं होतं. नटरंग पासून माझा असं विचार होता की ते एक मातीतलं होतं. आणि मला खूप जणांनी दाद दिलेत. म्हणजे त्याचे लेखक जे होते त्यांनीच म्हटलं होतं की अरे तुम्ही कोल्हापूरचे का, ते संवाद वाचून. तर मला असं वाटलं की माझ्या मातीतलं मी का नाही करणार जर वेगळ्या. आणि ते इतकी वर्ष दबून राहिलेल्या सगळ्या गोष्टी असतात की हे कुठेतरी आलं पाहिजे. हे नारबाच्या वाडीमध्ये मी छोटासा दशावतार आणण्याचा प्रयत्न केला होता, पण अख्खा त्या विषयावरचा सिनेमा. कारण लहानपणी ह्याने जसं म्हटलं, आम्ही एकदा मार्चमध्ये गेलो की जूनमध्ये शाळा सुरू व्हायच्या आधी आणायचे आम्हाला पकडून. तर तेव्हा त्या सगळा सीझन तो दशावताराचा असतो. तर आम्ही दर रात्री भावंड कुठेतरी, आणि मग ते दशावतार पुढून पाहण्यापेक्षा आम्ही मागून खूप पाहायचो. म्हणजे मागे ते रंगपटात बसलेले असतात, स्त्री पात्र पुरुषच करत असतात, त्यांच्या गप्पा सुरू असतात. त्याच्यातली गंमत असते ना त्यांची तयार होण्याची घाई. मग आम्हाला ते पिटाळायचं तिकडनं. पण आम्ही तिथेच पुढे जाऊन कधीच बघितलं नाही. तर तो सगळं मला असं वाटलं की इथे संधी आहे ते सगळं आणायला, लोकांनी जे पाहिलं नसेल ते. त्यामुळे माझ्यासाठी पर्वणी होती ती अक्षरशः. आता जी काही गाणी आउट झाली, एक रोमॅन्टिक नंबर आहे आणि एक औशीचा घुम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने, मला वाटतं मी त्याची एक लाईन आहे की काय सांगू बापा माझा गुणाची माय. बाप माझा गुणाची. किती वेगळं आहे. कारण तो आई वेगळा आहे ना, मुलगा तर आई आणि बाबा दोन्ही होऊन त्याने वाढवलंय. त्यामुळे त्याच्यासाठी तो बाप आहे, पण गुणाची माय पण तोच आहे असं. तर काही काही शब्द कोकणातले मला वापरता आले त्याच्यामध्ये. ह्याचं तसं रान बिल्लोरी, मला ते गाणं आल्यापासून मला इतक्या लोकांनी इनबॉक्स मध्ये की हा शब्द तुम्ही कुठून आणता, शब्द तुम्हाला शब्द कुठे सापडतात वगैरे. तर कुठे सापडतात खरं तर ना, मी तेच सांगतो की कोकणात गेलो की आम्ही 12-13 जूनला सुरू व्हायच्या शाळा. आणि मृग नक्षत्र मिरक म्हणतात, तो साधारण 6-7. तर पहिला पाऊस बघून आम्ही यायचो. तो पहिल्या पावसात काय व्हायचं की सगळं हिरवगार रान असतं, त्यावर धूळ असते पानावर. पहिला पाऊस पडलं की पानं स्वच्छ होतात. आणि मग सूर्यकिरण पडलं तर ते ग्लो होतं. तर अख्खं रान चमकताना दिसतं. तर ते व्हिज्युअल माझ्या लहानपणीचं ते मी इथे पहिलं आणलं की हा म्हणाला निसर्गातला हे दाखवायचं ऋतूंचा. तर पहिलंच ते ही दोघं यंग आहेत ना, आणि ते आजोबा. तर तो अख्खा प्रवास आहे ऋतूचा. तर ते शब्द मला तिथे सुचले, रान बिल्लोरी, तो शब्द सापडला. निसर्गाची याच्यात खूप मला वाटतं महत्वपूर्ण बाजू आहे लिखाणामध्ये. तर ते पावसाळ्यात सगळ्यात जास्त हो, लिखाण, गाणी, कविता. जर मेघांच्या ओल्या चिंब कावडीम कालही सांगितलं याला, म्हटलं की खूप जुन्या काळातलं कोकण जर बघितलं नसेल लोकांनी, तर त्या काळामध्ये पंप, लाईट नव्हते, पेट्रोमॅक्सवर हे व्हायचं, दशावतार व्हायचं. आणि झाडांना पाणी घालण्यासाठी विहिरीतून कावडी भरून बागेत नेलं जायचं.
तर ते कावड जिथे जाते तिथे पाणी पोचतं आणि ते कोरडं जातं. तसा पहिला पाऊस येतो तेव्हा ते ढग जातात, ते पाणी घेऊन चालले, म्हणून ते मेघांच्या ओल्या चिंब कावडी हो. तर ते त्यावेळी जपलेलं जे होतं आणि ते कुठे वापरायचं असं होतं. तर सुबोधमुळे मला ती संधी मिळाली की ते सगळे शब्द आणि पुन्हा मला गीतकारासाठी ते असतं की जे शब्द व्यवहारात नाही आहेत, हळूहळू कालबाह्य होत चालले, तर गीतकार हा एकमेव माणूस असतो कारण तो सर्व स्तरापर्यंत पोहोचतो. अगदी लहान मुलापासून वेगवेगळा, तो हमाल असो, हे असो, ते उच्च शिक्षित, ते शब्द व्यवहारात तुम्ही आणू शकता. तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळते, जसं बहरला मधुमास असेल तर मी ते शब्द पुन्हा आणायचा प्रयत्न करतो. किती छान. आणि ती शब्दांची जादू गाण्याला एक वेगळी महत्व निर्माण करतो. पण या चित्रपटामध्ये मालवणी भाषा त्याचा वापर केलेला आहे, त्या संवादांमध्ये आहे. ते कशा पद्धतीनं कलाकारांच्या तोंडी अगदीच ते स्वच्छ पद्धतीनं जाणवता येतं. हा, आम्ही प्रयत्न केला आणि सगळ्यात मोठी जबाबदारी ही होती की सिनेमा सिंग साऊंड आहे. त्यामुळे असं नाही की ठीक आहे डबिंगला करून, नटरंगच्या वेळी थोडं तसं झालं होतं की आपण डबिंगला करून घेऊ ते, पण इथे तर खूपच जबाबदारी. त्यामुळे दिलीप काकांनी मला पकडून ठेवलं होतं. पहिल्यांदा असं होतं की मी शूटिंगला जवळ 20 दिवस कोकणात होतो आणि ते सतत, आणि ते खूप हे असल्यामुळे प्रत्येक वाक्य बोलल्यावर ते आधी दिग्दर्शकाकडे, आधी माझ्याकडे बघायचं. नाही, आमच्याकडे ना आम्हाला म्हणजे आमच्याजवळ जबाबदारी 2 प्रकारची होती. एक काय होतं, जसं गुरुदादाला आधी पण अनुभव आलेत की तुम्ही पूर्ण, आम्ही दोघेही मालवणी होते, आम्ही मालवणी भाषा पूर्ण वापरू शकतो. पण प्रश्न असा होतो की मालवणी भाषा महाराष्ट्रात सगळीकडे समजली जाईल का? मग असा कुठेतरी एक विचार प्रवाह असतो की मग तुम्ही मालवणीत करू नका, लोकांपर्यंत पोहोचणार नाही. पण मालवणीची जी गोडी आहे ना, ती पण लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे गुरुदादासाठी हे संवाद लिहिताना ही एकदम तारेवरची कसरत होती की ते मालवणी पण लिहायचे संवाद, पण ते इतके सोपेही असायला हवेत की ते सगळ्यांना समजतील आणि ते आपल्या कलाकारांना बोलता येते. म्हणजे सिद्धार्थ मेनन हा मूळचा मल्याळी, तो मराठी भाषेत काम करतो, हिंदीत काम करतो. त्याला त्याचं या सिनेमातलं पात्र माधव मिस्त्री हे कोकणात वाढलेलं, कोकणातच राहणारं आणि तिथेच राहायचा हट्ट करणार आहे. म्हणजे त्याला मालवणी भाषेशिवाय पर्याय नाही. पण त्या मुलाने खूप मेहनतीने तयारी केली आणि गुरुदादा त्याला पूर्ण वेळ सपोर्ट करत होता. त्याचं प्रत्येक वाक्य आणि वाक्य त्याच्याकडनं करून घेत होता. त्याच्यामुळे, आणि तो खूप सुंदर बोललाय मला. आणि आम्ही आयडिया उलट केली की आता काय होतं, कोकणात तुम्ही गेलात तर ते लोक मराठीच बोलायचा प्रयत्न करत असतात, पण मालवणी येतं. तर तसं मी संवादात ठेवलंय की तो मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण मोजके शब्द मालवणी येतात, मुद्दाम मालवणी बोलतोय आणि मग ते चुकल्यासारखं होतं. तर ते तो सुरुवात मराठीत करतो आणि मग मध्येच मालवणीत जातो, तर त्या भाषेतले लोक करतात. तर तो फ्लेवर ठेवलाय जे खरं वाटेल लोकांना आजचं आहे, कारण त्यात काळ नाहीये. तो जर मला 1950-60चा असं तर मला ते प्युअर करावं लागलं असं, तर ते थोडं खेळता आलं. आणि सगळ्यात महत्वाचा जो सीन आम्ही बघतोय की ते तलावात असतात आणि त्याच्यातनं तिथून ते येतं आणि दिलीप काकांच्या चेहऱ्यावरचे ते भाव, त्या सीन बद्दल सांगा, कारण ते खूपच अंगावर रोमांच उभा करणारा सीन आहे. आणि मला वाटतं, आय एम शुअर की चित्रपट बघताना त्या सीनची प्रेक्षक आतुरतेने वाट म्हणजे तर झलक आहे. तुम्हाला दिलीप प्रभावळकरांची अशी अनेक वेगळे वेगळे क्षण पाहायला मिळणार आहेत जे असेच मेस्मरायझिंग आहेत. म्हणजे त्या सगळ्याचा एक झलक म्हणून आम्ही तो प्रसंग ट्रेलर मधून दाखवलाय. पण त्या प्रसंगाची गंमत किंवा त्या प्रसंगाची आठवण सांगायची तर तो प्रसंग वालावल नावाचं गाव आहे कोकणात, तिकडच्या प्रचंड मोठ्या नदीत पहाटे 6:30-7 वाजता शूट झालाय. डिसेंबर महिन्यात थंडीत, प्रचंड थंडी, ते सगळं जे दिसतंय ना ते खरं धुकं आहे. त्यामुळे ती वेळ साधली होती की ज्यात ते असं एक मिस्टिकल, एक काहीतरी मायावी दिसावं. तर त्याच्यामुळे त्या पहाटेच्या प्रचंड थंडीत ऍक्च्युअल नदीमध्ये दिलीप प्रभावळकरांनी उतरून तो प्रसंग शूट केला आमच्यासाठी. आणि दिलीप प्रभावळकरांची या सिनेमात वेगवेगळी रूपं, वेगवेगळे अवतार पाहायला मिळतील, ज्याचे भन्नाट मेकअप्स आहेत. आणि त्या सगळ्या मेकअप्सना कॅरी करणं, त्यातलं प्रत्येक पात्र वेगळं, त्याचं प्रत्येक पात्राचा जर तुम्ही आतापर्यंत आलेली पोस्टर्स बघितली, त्यांच्या प्रत्येक लुक मधले त्यांचे डोळे वेगळे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या चेहऱ्यावर जो रंग चढतो त्याच्यानुसार बदलतात आणि तो वेगळाच माणूस होऊन जातो. इव्हन आपण याच्या आधी बघितलेले प्रत्येक जेव्हा ते वेगळं रूप घेतात, हरण करतात, ते वेगळे दिलीप प्रभावळकर असतात. तर तसं ते झालंय. आणि त्यामुळे तो जो पर्टिक्युलर सीन तुम्ही म्हणताय ना, तो इतका अशा क्षणी येतोय सिनेमात की तो तुम्ही एकदा तुम्ही त्या प्रसंगात आलात आणि तो सीन तुम्ही पाहत असाल तर
कदाचित तो अख्खा प्रसंग संपेपर्यंत तुमची पापणी लवणार नाही, कारण दिलीप प्रभावळकरांनी त्या प्रसंगात अजून अशा काही काही गोष्टी केल्या ज्या आत्ता नाही सांगता येणार, पण लोक अवाक होतील नक्की. आणि त्यामुळे पुन्हा एकदा उत्कंठा तुम्ही वाढवलेली आहे हे सांगून. पण A.V. प्रफुल्लचंद्र हो. याचं संगीत असणं म्हणजे तो वेगळेपण देतो प्रत्येक प्रश्नच गोष्टीला. नाही. आय एम शुअर की त्याच्याकडनंही या चित्रपटासाठी आणि या विषयासाठी वेगळेपण काढून घेतलं असेल, तर ते कशा पद्धतीनं? एव्ही आणि मी खूप काळापासून एकत्र काम करतोय, म्हणजे आम्ही टेलिव्हिजन एकत्र केलं होतं वगैरे त्याचं. तर मला या चित्रपटाची ज्या वेळेला मी ठरवलं आपण निर्मिती करायची, लिहायचा, त्याच वेळेला माझ्या डोक्यात होतं की या सिनेमासाठीचा जो साऊंड असेल, जे म्युझिक असेल, जे संगीत, पार्श्वसंगीत म्हणतो ते असेल, याच्यात वेगळेपणा हवा. आणि 2 भाग आहेत. हा मातीतला सिनेमा आहे, आपल्या रूढी परंपरांचा लोककलेचा सिनेमा आहे, पण त्याचबरोबर तो वैश्विक व्हायला पाहिजे, तो जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांना आपलासा वाटला पाहिजे. तर त्यासाठी जे साऊंड डिझाईन असतं ना, जे बॅकग्राऊंड म्युझिक असतं, ते खूप युनिक लागतं, कारण आपण खूप भारतीय इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याला परदेशी किंवा जागतिक स्तरावरच्या साऊंड इंजिनिअरिंगचा काय म्हणतात पाठिंबा किंवा सपोर्ट किंवा त्याचं एक आवरण त्याला पाहिजे. आणि A.V. प्रफुल्लचंद्रकडे स्वतःचा असा एक साऊंड आहे, त्याला त्यातलं प्रचंड चांगलं ज्ञान आहे आणि त्याला ते कसं बेमालूमपणे आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवायचं हे कळतं. त्याच्यामुळे त्याच्यावर काम करायचं ठरलं आणि त्याने खूप वेगळ्या प्रकारचं गाणी असतात त्याची, खूप वेगळ्या प्रकारचं संगीत असतं आणि मला तो आणि गुरुदादा यांचं कॉम्बिनेशन करायचं होतं. आय थिंक हे कदाचित एवढं मोठं पहिलं कॉम्बिनेशन असेल या दोघांचं. आधी एखाद दुसरं गाणं केलं असेल, पण असं 4 गाणी, दशावताराचा श्लोक, दशावताराची अख्खी थीम आणि वेगवेगळ्या अवतारांचे श्लोक आहेत आणि ते सगळं जे काही कंपोज केलंय ते म्हणजे ते त्याच्यातनं एक वेगळी जादू तयार होते. पण किती अमेझिंग आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय, त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कशा पद्धतीनं असणार आहे या सगळ्या गोष्टी. पण गुरु ठाकूर यांनी ते गीत लिहिणं, कारण त्यांची एक वेगळी शैली, जसं आता तुम्ही ऑफिसमध्ये आल्यानंतर अनेकांकडनं ऐकलं की गुरु ठाकूर म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण गुरु ठाकूर यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय काय आहे तुमच्या सगळ्यात? मला सर्व प्रकारचं काम करायला आवडतं, पण मातीतलं जे काम आहे लोकसंगीताशी त्यात मी जास्त रमतो. असं म्हणजे हे बरेच संगीतकार अजय अतुल असेल, हे असेल, प्रत्येक जण म्हणतात की तू त्याच्यामध्ये आम्हाला डोळेझाक खात्री असते की आता तू काहीतरी वेगळं देणार. मग ते जेवढे म्हणून सिनेमा, हा परत तसाच मातीतला विषय होता, त्यामुळे मला जास्त मजा आली. मला अर्थात A.V. बरोबर काम करताना सुरुवातीला आमचे खूपच तारेवरची, कारण त्याचं पॅटर्नच वेगळा असतो. खरं तर संगीत गाणं करताना एक मुखडा असतो, मग अंतर असतो आणि मग ते लँडिंग होतं, ध्रुवपदावर येतो वगैरे. त्याचं म्युझिकच इंटरनॅशनल व्हायचं असल्यामुळे मी याला म्हणत, अरे सुरू कुठून झालंय, संपतंय कुठे, मला कळत नाही. असं सुरुवातीला झालं. मग हा म्हणाल ठीक आहे, मग आता ह्याच्यावर होतो ना, ऑनलाईन करत होतो आम्ही. मग एकदा आम्ही सगळे उठून हैदराबादलाच गेलो, तो हैदराबादला असतो, आणि मग तिथे बसून गाणी केली. आम्ही 3-4 दिवस तिकडे त्याच्या स्टुडिओमध्ये आम्हाला कोंडून घेतलं आणि मग मी या दोघांच्या उरावर बसून तू हे असं कर, तू तसं कर, मग हा शब्द का नाही, तो शब्द, आणि मग ही चाल अशी, असं करून ते एक खूप मस्त सेशन झालं ज्याच्यातनं ती गाणी जन्माला आली. आणि त्या सगळ्या गाण्यांमधला एक खास उल्लेख करावा, म्हणजे 2 गाणी तर तुम्ही ऐकली आहेत, औशीचोगं ऐकलंय, ऋतुचक्र ऐकलंय. प्रत्येक गाणं एक वेगळ्या मूडचं आहे, एका वेगळ्या सेटअपचं आहे. जे आत्ता 3रं गाणं येतंय ते अत्यंत महत्वाचं आहे या चित्रपटासाठी. थोडंसं सांगायचं त्याच्याबद्दल तर, दशावतारी कलाकारांसाठी जसं नांदी महत्वाची गोष्ट आहे, तशी भैरवी महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत भैरवी सादर होत नाही तोपर्यंत दशावतार संपला असं मानलं जात नाही, तोपर्यंत कुठलाही दशावतारी कलाकार त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उतरवत नाही. दशावतारी कलाकार असतील किंवा रंगभूमीवर काम करणारे लोक असतील, दशावतारात असेल किंवा कुठल्याही पद्धतीच्या स्टेज परफॉर्मन्सचा असेल, भैरवी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, भैरवीनेच सांगता होते. आणि या चित्रपटात अशी एक, म्हणजे मी हे बोलणं चुकीचं ठरेल, पण गुरुदादाने अजरामर होईल अशी भैरवी लिहिली आहे, जिला A.V. प्रफुल्लचंद्रचं संगीत आहे आणि अजय गोगावले सरांनी ते गायलंय. आणि एका कलाकाराच्या आयुष्यातली शेवटची भैरवी असा तो विषय आहे, की आपण आयुष्यभर केलेलं जी रंगभूमीची सेवा असते, ती सेवा झाल्यानंतर शेवटच्या प्रयोगाला आपण केलेलं आयुष्यभराचं काम हे आपण जेव्हा देवाला अर्पण करतो त्यावेळेला काय भावना एका कलाकाराच्या मनात असू शकते, याबद्दल लिहिलेले ते शब्द आहेत. आणि
म्हणजे तो एक प्रत्येक जो कलाकार रंगभूमीवर काम केलेला असेल, चित्रपटात काम केलेलं असेल, मालिकेत काम केलं, कुठेही काम केलेलं असेल, आणि त्या प्रत्येकाला ना ते भावनिक करून जाईल किंवा इमोशन्स त्याचे पूर्ण. कारण अजय सर गाताना पहिलं, इमोशनल झाले. ती पहिली मोठी दाद होती. अच्छा. तो गाताना म्हणाला की हे खूप इमोशनल आहे, हे मला माझं वाटतंय. हे असं तो खेळ मंडळाच्या वेळी म्हणाला होता अच्छा. की अरे खूप इमोशनल टच. किंवा तर ते जेव्हा होतं ना तेव्हा असं खात्री होते की हे आपलं काम योग्य झालंय प्रत्येक कलाकाराचं. आणि मला असं ते मी म्हटलं की एक सर्कल कम्प्लीट होतं. असं होतं की नटरंगसाठी मी नांदी लिहिली होती धुमकिट, हो. तर त्याच्यानंतर रसिक होते. आणि मला अनेक लोकांनी सांगितलं की आमचे सगळे कार्यक्रम ह्या गाण्याने सुरू होतात म्हणून. तर मला असं वाटायचं की कार्यक्रमाची सांगता होणारं पण गाणं होऊ दे, हातून होऊ दे. तर या सिनेमात ते झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे ते एक पण अजय अतुल म्हणजे त्यांच्यासोबत काम करणं, ते पण एवढे पॅशनेट असतात हो, ना हो, हो, कामाच्या हो. प्रती, आणि तुम्ही सगळीच जण. पण वेन इट कम्स टू दोघं, काय काय पद्धतीची ती सगळी प्रोसेस असते? कारण मला वाटतं तुम्ही सगळी वेडी माणसं आहेत जी हो, हो, हो. एकत्र येतात आणि इतकं छान काहीतरी अमेझिंग घेऊन येत असतात. काय तर त्याबद्दल कुठलं अजय अतुल हा सोबत? हा. त्यांच्यासोबत. ते काय की ते बॉन्डिंग खूप वर्षाचं असल्यामुळे असेल की एक म्हणजे काय म्हणतात समोरच्याच्या मनात आणि माझ्या मनात वेगळं नाही, एकच आहे हा थॉट. हा सुरुवातीलाच होतो ना. म्हणजे आता मला वाटतं 25 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. अगबैया रेच्या आधीपासून काही गाणी केली होती, मग सिनेमासाठी अगबैया रेच्या तो 2001 पासून काम करतो. आता तर तो बोलवतो मला, मी जातो आणि तो वाजवतो. आणि कधी कधी म्हणजे एकदा तर डा 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 मग घे तुझ्याच सावली, तर हे तर असं त्याने वाजवलं आणि मी असंच म्हटलं होतं. आणि तो प्रसाद वगैरे अरे करेक्ट लिहून ठेव ओळी. इतकं ते सहज होतं. कारण ते नरेशन पण तितकंच. मला हेही महत्वाचं आहे की दिग्दर्शकाचं नरेशन, ते नरेटिव्ह जे येतं, मला काय हवं हे सांगणारा दिग्दर्शक असेल तेव्हा जास्त सोपं होतं दोघांसाठी, संगीतकार गीतकार. नाहीतर काय होतं, तो एक बरेचदा असं होतं की आपण काम करतो आणि तो म्हणतो की मजा नाही आ रहा है. पण मजा नाही आ रहा म्हणजे नेमकं काय हे किती वेळा ऐकलं हा तुम्ही? खूप अनेकदा होतं. म्हणतो की त्याला काय हवं असते त्याला सांगता येत नसतं, तेव्हा गोंधळ होतो. पण हे हिंदीत जाणवतं तुम्हाला? हिंदीत काम करत हिंदीत असताना? मी एवढं त्यासाठीच केलेलं नाही फार हा. काम. मराठीत खूप रमतो. कारण आपल्याकडे आणि ते कसं असतं की ते वेगळ्या लेवल्स नसतात, फॅमिली सारखं असतं. हा. त्यामुळे तो जर चुकीचं सांगा, तुम्ही त्या दिग्दर्शकाला दम मारून विचारा गप रे नीट सांग काय ते. असं हा. हिंदीत ते एक प्रत्येकाचे इगोज आणि असं असतं. इथे कसं कुटुंबासारखं होतं. मग मला वाटतं की याचं काम करताना दिवाळी होती ती, आणि सलग 6-7 दिवस मी बसून आपलं शाहीरचं काम करताना हो. की सलग बसून केलं. तर केदार किंवा अंकुश जायचे आणि दुसऱ्या दिवशी यायचं तर मी अजयच्या त्या बाहेरच्या सोफ्यावर असतो. मला एकदा त्याने विचारलं, अंकुश तू रात्री घरी जातोस का इथेच राहतो? तर इतकं काम, पण ते असं घर असल्यासारखं होतं म्युझिक. तर ते बॉन्डिंग खूप वर्षाचं असल्यामुळे होतं. म्हणजे काहीतरी फोनवरनच तो मला ऐक ना री पाठव ना काहीतरी, असं इतकं होतं. ते बाकी ठिकाणी होत नाही. ते कदाचित मला वाटतं ती नाळ जुळणं म्हणतात ना तसं. हो. आणि एक संगनमताने तो जो काही विचार हा, असतो हा. प्रत्येकाचा, एक Correct. थॉट प्रोसेसने सगळे जात असतात, त्यामुळे ते हा हा एका रेषेवर असते सगळ्यांची. करेक्ट. पण मला कायम विचारासाठी गुरुदा तुम्हाला, की पहिल्यांदा असं काय लिहिलं होतं जेव्हा जाणवलं होतं की इतकं छान आपल्याकडनं होतंय, किंवा आपले भाव किंवा आपण एक्सप्रेस करू शकतोय लिखाणातून, हे तुम्हाला कधी वाटलं होतं? पहिलंच काय? माझं गाणं मन उधाण वारे, जेव्हा मला अजिबात माहित नव्हतं की मी गीतकार आहे. तर मला चाल दिली होती आणि की डेडलाईन आहे, कोणी देत नाही चालीवर, तू प्रयत्न का करत नाही असं म्हणून लिहिलं. तर ते मला खूप वर्ष असं वाटत नव्हतं की मी गीतकार. मग ते झाल्यानंतर मला लोकांचे फोन येऊ लागले गाणे करायचे गाणे. तर मी सांगत नाही ते बाय फ्लूक झालं, मी काय गीतकार वगैरे. तेव्हा मी अच्छा. ऍक्टिंग करत होतो. हो. तर मला डिरेक्टरचा फोन आला की मला वाटायचं रोलसाठी बोलवत होतं. म्हणून नाही, आम्ही एक फिल्म करतोय, 2 गाणी हवी. तर मला असं काय त्रास आहे रे असं इतपत व्हायचं. हा. आणि नंतर हळूहळू ते जेव्हा व्हायला लागलं आणि मला कळलं की अरे लोकांपर्यंत मी जास्त पोहोचतोय. म्हणजे रस्त्यात लोक, म्हणजे अनेकदा असं होतं प्रवासामध्ये माझ्या बाजूला माणूस माझंच गाणं गुणगुणतोय. तर मला वाटलं की हे कालातीत आहे. म्हणजे गीतकार असो नसो, कित्येक वर्ष ते काम तुमचं राहणार आहे. तुम्ही नटापेक्षा या गोष्टीतून मी सतत सगळ्यांसोबत राहू शकतोय. आणि मग कुठे कुठे मला वाटलं की मला हेच हवंय आणि हेच करायचं, असं ती जाणीव हळूहळू होत गेली. काही गाणी माऊली जेव्हा वारकरी लोक मला सांगतात आणि जेव्हा त्याच्यावर अशी दाद मिळते की तुम्ही हे गाणं लिहिलं म्हणजे तुम्ही लहानपणापासून वारीला जात असणार. आणि जेव्हा मी सांगतो की मी अजून पंढरपूरला गेलेलो नाही तुला, तर ती मला असं वाटतं की तर ते म्हणणं तुमच्या गाण्यातून आम्ही घर बसल्या जाऊन येतो पंढरपूरला. तर याहून मोठं काय असेल. तर ते काहीतरी आपल्या हातून घडतंय चांगलं, अशी एक भावना.
पण या सगळ्यात सोशल मीडियामुळे पण तुमच्या विविध कविता जे काय आहेत शेअर हो. केल्या जातात मोठ्या प्रमाणात. आता मला वाटतं ते शब्द जे आहेत सोशल मीडियाचा तो एक चांगला वापर की त्या पद्धतीनं आत्ताच्या पिढीपर्यंत पण छान पद्धतीनं ते सगळं हो पोहोचतंय हो का? हो. म्हणजे मी मध्ये एक गमतीने एका मुलाखत म्हणजे माझं अजून पुस्तक नाही कवितांचं, तर मी म्हटलं की तुकारामांनी जशा इंद्रायणीत सोडल्या होत्या तशा मी सोशल मीडियात सोडून देतो आणि लोकांना पाठ आहेत. म्हणजे मी पार्ल्याला एक कार्यक्रम केला आणि कुठली तरी कविता मी म्हणत होतो आणि मी थांबलो कारण मला पुढचं आठवत ब्लँक झालं होतं कारण ती अचानक कोणीतरी सांगितलं की ती अमुक कविता तुमची. तर मी थांबल्यानंतर पुढच्या रांगेतले प्रेक्षक ती सगळे म्हणू लागले तर मला वाटलं आणखीन काय पाहिजे. तर तो मोठा फायदा आहे सोशल मीडिया. पण तुम्ही इथे आहात तर काही सादरीकरण झालं नाही तर आम्हाला असं तर अनेकदा काय होतं की कविता ऐकवली की बरेच जण सांगतात की याचा अर्थ कळत नाही कारण इतकं कॉन्व्हेंट आणि मराठी भाषा मिसिंग होत चालले. तर त्यावर मी एक कविता लिहिली होती की मध्यरात्री एकांतात उत्स्फूर्तपणे सुचलेल्या एखाद्या तरल कवितेकरता मी तितकेच तरल आणि भावगर्भ शब्द निवडू लागतो तेव्हा इतिहास जमा झालेल्या काही मराठी शाळांचे आत्मे माझ्याभोवती गोळा होऊन समजावू लागतात मला. तेव्हा इतिहास जमा झालेल्या काही मराठी शाळांचे आत्मे माझ्याभोवती गोळा होऊन समजावू लागतात मला की बाबा रे प्रतिभेचा गालीच्या गुंडाळून वास्तवाच्या चटईवर ये. की बाबा रे प्रतिभेचा गालीच्या गुंडाळून वास्तवाच्या चटईवर ये आणि असेच शब्द निवड ज्यांचा अर्थ सहज सापडेल गुगलवर आणि AI ला करता येईल तुझ्या कवितेचा नेमका इंग्रजी अनुवाद. तेव्हा कळेल भावी पिढ्यांना तुला नेमकं काय म्हणायचं आहे कवितेत. तेव्हा कळेल भावी पिढ्यांना की तुला नेमकं काय म्हणायचं आहे कवितेत. नाहीतर तुझी कविता होऊन जाईल एखाद्या दुर्मिळ शिलालेखासारखी. नाहीतर तुझी कविता होऊन जाईल एखाद्या दुर्मिळ शिलालेखासारखी अनाकलनीय किंवा लागत राहतील तिचे वेगवेगळे अर्थ त्यांच्या सोयीने. हे ऐकून मी सुन्न होतो कारण त्यांच्या या म्हणण्याला व्हेंटिलेटरवर असलेल्या अनेक मराठी शाळांची अखेरची घरघर अनुमोदन देत राहते. त्यांच्या या म्हणण्याला व्हेंटिलेटरवर असलेल्या अनेक मराठी शाळांची घरघर अनुमोदन देत राहते आणि मग कागदावर येण्याऐवजी माझी कविता काळजातच राहून जाते. आणि मग कागदावर येण्याऐवजी माझी कविता काळजातच राहून जाते. म्हणजे आताच्या आधुनिकीकरणावर ते तितकंच कनेक्ट सध्या होणार हो आहे. हो म्हणजे कविता मराठीत लिहिताना किंवा काही करताना सततच सिनेमा करता पण आता असे दिग्दर्शक खूप कमी मिळतात. नाहीतर काय होतं की लिहिल्यावर ना सर ये समजेगा क्या लोगों को असंही होतं की इतना बहुत हेवी मराठी हो रहा है असे सांगणारे मला दिग्दर्शक नाही. तुम्ही नॉर्मल मराठीत लिहित असाल तरी त्यांना भीती वाटते. आणि आता अशी खूप अतिविचार कॉर्पोरेट फिल्म्स करतात तेव्हा तिथे बसलेली काही मंडळी ज्यांचा मराठीशी तसा संबंध नसतो ते लोक बरेचदा सांगतात की नाही हे कळत नाही कारण त्यांना कळत नसतं आणि मग यूथ को समजेगा नाही. म्हणजे मला असं वाटतं की मग ओमगाया बापवर किंवा बहरला मधमसवर नाचणारी मुलंच आहेत पण ते एक सर्वे असतो ना की आता किती टक्के लोकांना कळत असेल आणि मग ते फार वाईट वाटतं की आयत्या वेळी शब्द बदला. उलट काहीतरी आपलीच जबाबदारी आहे ना. म्हणजे मला असं आमच्यासारख्या वाटतं कलाकारांची लेखकांची संगीतकारांची जबाबदारी आहे गीतकारांची की आम्ही जसं गुरुदादा मगाशी म्हणाला की आमच्या कामातनं आम्ही हे जे लोप पावत चाललेले मराठी शब्द आहेत किंवा मराठी भाषेतला जो एक गोडवा आहे इकडच्या परंपरेतला गोडवा आहे इथल्या वेगवेगळ्या जुन्या ज्या दंतकथा असतात किंवा आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायची हे सगळं जर आम्ही आमच्या कलाकृतींमधनं किंवा कामातनं कुठे कुठे जर नाही आणलं तर मग ते पुढे जाणार नाही आणि मग आपण सतत सुलभीकरण करत राहू गोष्टींचं की नाही लोकांना हे कळणारच नाही आपण त्याच्यापासून वंचित ठेवूया. तर ते मला असं वाटतं की आता सिनेमावाल्यांनाच तो जास्तीत जास्त हे आहे की तुम्ही ते पोहोचवू शकता तुम्ही पोहोचत असता. मला वाटतं या चित्रपटाच्या बाबतीत तेच आहे. अनेकांनी दशावतार बघितलेली नसतील किंवा त्यांना माहितीही नसेल किंवा कोकणातल्या गोष्टी असतील या सगळ्याच गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचतील आणि ते कनेक्ट होणार. मला तेच वाटतं आता तुम्ही म्हणालात ते अगदी मला पटतं याच्यासाठी की दशावतार ही लोककला 700-800 वर्षांपासून चालत आलेली आहे ज्ञात इतिहासात आणि एवढी काळ चालत आलेली लोककला आजही कोकणातल्या सिंधुदुर्ग आणि गोवा एवढ्याच परिसरात पाहिली जाते. मुंबईत त्याचे काही मुंबईतले कोकणी लोक आहेत त्यांच्यासाठी याचे प्रयोग होतात
पण तिथेही अत्यंत श्रद्धेने सादर होते लोककला. 100 पेक्षा जास्त संस्था या लोककला दशावतार सादर करतात. मंदिरातनं होतात, मैदानातनं होतात, लोकांच्या अंगणातनं होतात. पण आपलं दुर्दैव आहे की आपण एवढी आपली समृद्ध परंपरा लोककला जगाच्या पटलावर नाही घेऊन जाऊ शकलो. अजूनही महाराष्ट्राची बॉर्डर आपण ओलांडली नाहीये. आपल्याला खरं तर तमाशा असतील, भारुडं असतील, हे सगळं परदेशापर्यंत गेलंय. माझा प्रयत्न एवढाच आहे, आम्ही काही या चित्रपटातनं अख्खी दशावतार लोककला काय आहे नाहीच सांगू शकणार आहोत. आम्ही फक्त लोकांना त्याची तोंडओळख करून देऊ. पण त्यामुळे जरी लोकांना त्या लोककलेबद्दल अट्रॅक्शन निर्माण झालं तर कदाचित माझे जे कोकणातले दशावतारी कलाकार आहेत ते जातील ना अमेरिकेला, जातील इंग्लंडमध्ये आणि मोठ्या पटलावर जाऊन दशावतार सादर करतील. मला वाटलं त्याची छोटीशी सुरुवात झाली आहे. मला तुमच्या चित्रपटाचा टीजर ट्रेलर तो टाइम्स स्क्वेअर वर पाहिला गेलेला आहे, तसं मी ऐकण्यात आलं. हा चित्रपट आता हळूहळू इतका भव्य होत चाललाय आणि लोकच तो त्यांचा चित्रपट म्हणून घेऊन पुढे चालले. तर त्याचाच अनुभव आम्हाला आता असा आला की टाइम्स स्क्वेअरवर न्यूयॉर्कमध्ये, जिकडे जगातलं सगळ्यात महत्वाची जाहिरातीसाठीची जागा मानली जाते, की जिकडे जगभरातल्या लोकांच्या नजरा असतात, तर तिथे आपल्या या दशावतार चित्रपटाचा टीजर ट्रेलर लागला आणि तो जगभरातल्या लोकांनी पाहिला, शेअर केला. तिथे एक आपल्या दशावतार चित्रपटातलं एक गाण्याचं पण तिकडे सादरीकरण झालं आणि हे सगळं नॉन महाराष्ट्रीयन, नॉन इंडियन लोक डोक्यावर घेत आहेत. आणि याचा मला आनंद यासाठी नाहीये की तो आपला चित्रपट आहे, म्हणजे दशावतार आहे तो आम्ही बनवलाय म्हणून नाहीये, पण मला असं वाटतं हे एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे असं मला वाटतं की आपला मराठी सिनेमा, आपल्या भाषेतला सिनेमा हा जागतिक पटलावर इतक्या ठामपणे पोहोचू शकतो आणि आपली लोककला, आपल्या मातीतल्या गोष्टी याचा अभिमान आपण जगासमोर या पद्धतीने मांडू शकतो ना. तर त्याचा मला जास्त आनंद आहे खरं तर. म्हणजे दशावतारच्या ऐवजी दुसरा कुठला मराठी चित्रपटही तिकडे जाऊन झाला ना तरी आम्हाला तेवढाच आनंद आहे. नक्कीच ते बघणं सगळंच महत्वाचं ठरणार आहे. 12 सप्टेंबरला जगभरात हा चित्रपट प्रदर्शित होतोय, त्यामुळे प्रतिक्रिया येतील, त्या सगळ्या गोष्टी असतीलच. तर त्या सगळ्यासाठी तुम्हाला सगळ्या टीमला भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.